तुमचा चिपळा भाव आज रानामध्ये आलेला आहे. मका बघायला आलतो, पण मका बघायला आलो पण मकाला सगळी कीड लागलेली होती. मी मका बघितली, पावसाचा काय थोडा टिपका बी नाही आणि मका यायला लागतात 3.5 महिने, आता 4 महिने लागतात मका यायला. आणि मका यायला 4-3.5 महिन्याला तेव्हा मार्केटमध्ये सगळी मका येते आणि तेव्हा भेदभाव होतो. मार्केटमध्ये गेल्यावर भेदभाव होतच ना, अशी पाहिजे तशी पाहिजे. अरे तुम्ही शेतकऱ्यांना वरती आणा ना, अरे त्यांच्यापासून तुम्ही जगताय. त्यांनी नाही पीक दिलं तर तुम्ही काय खातान? त्यांच्यामुळे तर जगताय ना तुम्ही आज. आणि मार्केटमध्ये गेलं काय म्हणता, ही नाही हे कितीने जातात आपल्याला, ती कसं टनवर असन, कसं नागावर असतं. समजा आता आपण हाताने कणीस काय घ्यायला जातो तेव्हा किती 10 रुपयाला कणीस, 20 रुपयाला कणीस घेतो. तसं शेतकऱ्यांचा माल मार्केटमध्ये कसा जातो माहिती का तुम्हाला? 1 रुपया ना तर 2 रुपये. आता त्याला किती 3.5-4 महिने कष्ट करायला लागतं इथं. आणि ही पेरणी पसणं तर खर्च कमीत कमी 30-40 हजार खर्च येत असेल त्यांना त्यांचं ती कष्ट दिसत नाही आणि त्याला भाव नाही देत मार्केटमध्ये. अहो तुम्ही शेतकऱ्यांना बी थोडं मार्केटमध्ये भाव द्या आणि त्यांची बी किंमत बघा, त्यांना बी लई कष्ट आहे.